नमस्कार मैत्रिणींनो, अनिता आरीवर्क भाग 3 तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत एंड नॉट। तर हा व्हिडिओ पाहून नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास अजिबात विसरू नका, कारण पुढचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर आज आपण सुरुवात करूया एंड नॉट कशी मारायची। तर मैत्रिणींनो, दुसऱ्या भागात आपण शिकले होते चेन स्टिच, बरोबर। बघा, आता ही मी चेन स्टिच मारली। आपण खूप मेहनतीने आपण इस चेन स्टिच मारतायत, बरोबर। आणि झालं काय, तर मी चेन स्टिचला लॉक करायची विसरली। लॉक का करावा, चेन स्टिचला लॉक करायची विसरली आणि चुकून हा धागा, खालचा धागा तो माझ्या हातून खेचला गेला, तर हे सगळं आपलं चेन स्टिच अशी निघू शकते। म्हणून करायचं काय, तर लॉक कसं करायचं। तर मी चेन स्टिच मारायला घेतली आहे। बघा, हा एक धागा, पहिला मी धागा वर काढून ठेवलाय। त्याच्यानंतर ह्याच धाग्यातून आपण जवळ घ्यायचं, एक दुसरा धागा बाहेर काढला। ओके, दिसला, हा पहिला धागा, हा दुसरा धागा। आता करायचं कसं असतं, तर हे दुसऱ्या धाग्यातून आपली ही सुई टाकायची आणि हा जो पहिला धागा होता त्याला असा खेचायचा आणि खालून धागा असतो तो खेचून घ्यायचा, अशा प्रकारे। आपली स्टिच लॉक झाली आहे, लॉक निघणार नाही। एकदा पुन्हा तुम्हाला दाखवते, बघा। हा पहिला धागा, जवळूनच मी एक छोटासा आणखी स्टिच मारून हा धागा काढला, बरोबर। आता ह्या धाग्यातच माझी सुई आहे, फक्त ही अशी फिरवायची आणि जो अगोदरचे आपण धागा काढलेला आहे बाहेर, त्याला असं पकडून खालून धागा खेचायचा। आणखी मोठ्या ह्याच्यात करून दाखवते तुम्हाला मी। स्टिच मारली, स्टिच मारली, ही माझी स्टिच। आता मी धागा खूप मोठा काढला, बरोबर। आता ह्याच्या बाजूला मी छोटासा एक आणखी स्टिच मारली, ह्या धाग्यातून हिला बाहेर काढली। ओके, ही पहिली स्टिच आहे, ही दुसरी स्टिच आहे। आता करायचं काय, तर ही आपली सुई अशी पकडायची, ह्याच्यातून ह्या धाग्यातून हिला काढायचं बाहेर आणि हा जो पहिला धागा आहे त्याला मी असं पकडला ह्याच्यात आणि मी खालून धागा खेचला। हा झाला आपला लॉक। ओके, तर मग आपण कसं लॉक करायचं हे शिकलेले आहेत। तर नेक्स्ट भागामध्ये आपण शिकूया बीड्स चेन कशी लावायची आहे, स्टिच। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण पुढच्या भागात आपण शिकणार आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या स्टिच। जसं आपण बीड स्टिच म्हणजे मण्यांची स्टिच कशी लावली जाणार, कडदानाची स्टिच कशी लावली जाणार, त्याबद्दल माहिती, आणि प्लस तुम्हाला मी मटेरियल काय लागेल, कुठून मिळेल, हे सगळं तुम्हाला माहिती दाखवणार आहे। तर नक्कीच आपण चौथा भाग बघूया, भेटूया चौथ्या भागात। थँक्यू।